देशातील आणि महाराष्ट्रातील सर्वात वेगवान आणि मोठा महामार्ग अशी समृद्धी महामार्गाची ओळख आहे। हा महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीत भर टाकेल अशी सगळ्यांना आशा आहे। मात्र आता या समृद्धी महामार्गाची दुसरी एक बाजू समोर आली आहे आणि ती म्हणजे चोरी आणि लुटीची। पाहूया समृद्धी महामार्ग कसा बनलाय चोरांचा स्पॉट या स्पेशल रिपोर्टमधून। समृद्धी महामार्ग बनला चोरट्यांचा स्पॉट। चोरीसाठी दगडफेकीचे प्रकार वाढले। पोलीस काय कारवाई करणार? फुटलेल्या काचा आणि वारंवार होणारी दगडफेक ही दृश्य कुठल्या आडगाव बुद्रुक गावच्या रस्त्यावरची नाहीत किंवा कुठल्या दुर्गम डोंगराळ भागातलीही नाहीत, तर ही आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समृद्धी महामार्गावरची। समृद्धी महामार्गावर चोरी आणि दगडफेकीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। छत्रपती संभाजीनगर जवळ एका कुटुंबाचं वाहन अडवून सोनं लुटलं। वैजापूर जांबरगाव जवळ 2 वाहनांवर दगडफेक, 1 जखमी। कर्जना गावाजवळ मध्यरात्री ट्रॅव्हल बसवर दगडफेक। मेहकर जवळ कुटुंबाला अडवून रोख रकमेची चोरी। संभाजीनगर शेंद्रा इथं ट्रॅव्हल बस आणि ट्रकवर दगडफेक। दिवे, दिशादर्शक फलक, धातू, बॅटऱ्यांचीही वारंवार चोरी। चोरीच्या घटना वारंवार घडत असताना सुद्धा सुरक्षिततेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीयेत असा आरोप प्रवासी करतायत। लूटमारीच्या घटना आता एक दरोडेखोरांसाठी ही संधीच आहे का काय असा संशय या ठिकाणी दिसत आहे। या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की ठिकठिकाणी आपण सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे आणि सुरक्षिततेची व्यवस्था त्या ठिकाणी करावी। दगड मारून गाडी थांबवणं, त्याच्यानंतर लूटमारीच्या घटना आपल्याला आता बघायला मिळत आहेत। अतिशय गतिमान आणि विकासाला चालना देणारा मार्ग म्हणून समृद्धी महामार्गाचा गाजावाजा केला गेला, पण या महामार्गाच्या भव्यतेच्या दिव्याखालचा हा चोरीचा अंधार मात्र आता समोर आलेला आहे। समृद्धीवर सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे समृद्धीवर ज्या पद्धतीनं लूटमार होतीये, इजा होतीये, हल्ले होत आहेत, ते थांबवावं, ती थांबवण्याची मागणी जी आहे ती केली जाते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।